नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार गेल्या काही दिवसामध्ये एकदम जोशात आणि जोमामध्ये दिसत आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यामध्ये एक दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी काही अधिकाऱ्यांना झपताना, पत्रकारांना झपतानाचे बातम्या आलेल्या आहेत आणि बीड जिल्हा एक स्वतःसारखा सरळ करू असं एक स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलं. आणि आपण 6 वेळा 7 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेलो आहे आणि आपला जो रेकॉर्ड आहे उपमुख्यमंत्री पदाचा, तो कोणी मायकालाल यापुढे तोडणार नाही असं एक त्यांनी विधान केलं. आणि त्यांचे जे काका आहेत, जाणता राजा शरद पवार यांनाही त्यांनी टोमणे मारले. काकापेक्षाही आपलं काम चांगलं आहे आणि काकाच्या आशीर्वादाने आपलं सर्व चांगलं सुरू आहे असंही एक त्यांनी विधान केलं. त्यानंतरच्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा त्यांनी आपल्यासारखं काम 1952पासून आतापर्यंत एकाही व्यक्तीने केलेला नाही असा दावा त्यांनी बारामतीमध्ये केलेला आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा त्यांनी डिवसलं आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण शरदचंद्र पवार हे 3 ते 4 वेळ राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि जवळपास 23 वर्ष ते आमदार होते. त्यानंतर अजितदादा पवार या ठिकाणाहून जवळपास 35 वर्षापासून आमदार आहे आणि 6 वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी तो दावा केलेला आहे की बारामतीचा विकास आपण केला असून आपल्यासारखं काम शरदचंद्र पवार यांनीही केलेलं नाही असा अप्रत्यक्ष दावा, असा अप्रत्यक्ष टोमणा त्यांनी शरद पवार यांना लावलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये अजित पवार हेच दादा आहेत का असा एक प्रश्न आणि असा एक सवाल उपस्थित होतो. आणि असं दिसतंय की आपल्या कामाच्या माध्यमातून ते नेहमीच कठोर अशी भूमिका घेतात आणि जे काम आहे ते झालं पाहिजे असं त्यांचा एक दादागिरीचा एक स्वभाव आहे. त्यामुळे राज्यामध्ये दादा आहे का असं दिसतंय. त्यांनी त्यांचे काका यांनाही आव्हान दिलेलं आहे. आपल्यासारखं काम आपणच केलेलं आहे, ते दुसरं कोणी करू शकत नाही. आणि इतरही राजकारण्यांना त्यांनी एक आव्हान दिलेलं आहे. कोणी मायकालाल 6 वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही, आपला कोणी रेकॉर्डही मोडू शकत नाही. त्यामुळे या पुढील जे अजित पवार यांनी रेकॉर्ड केलेला आहे उपमुख्यमंत्री पदाचा, तो कोणी मोडू शकतो आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. आणि शरद पवार हे कृषी मंत्री राहिलेले आहेत देशाचे. त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मात्र आपल्यासारखं काम त्यांनाही जमलेलं नाही आणि तर कोणालाही बारामतीमध्ये जमलेलं नाही 1952पासून असा एक दावा अजित पवार यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांनी दादागिरीची छाप आपली या राजकीय कारकिर्दीवर सोडलेली आहे का असं गेल्या 2 ते 3 दिवसाच्या वातावरणावरून दिसतंय. आणि ते अत्यंत एक जोमामध्ये आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये दिसत आहेत. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की अजितदादा यांनी खरंच महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे का आणि त्यांची जी दादागिरीची जी वृत्ती आहे त्यामुळे प्रशासन सरळ होतं का आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो का. आणि त्यांनी जे बीड जिल्हा ही ते गुंडगिरी या भागातील मोडीत काढतील का. आपण स्वतःसारखा बीड जिल्हा सरळ करू, गुंडगिरी सरळ करू, साफ करू असं एक विधान त्यांनी केलेलं आहे.
ते हे येणाऱ्या काळात करतील का, हे तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दुसरीकडे राज्यातून विरोधी पक्षातून अजितदादावर नेहमीच टीका झालेली आहे, कारण त्यांनी शरदचंद्र पवार यांना सोडून ही पार्टी फोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतःच्या अंडर खाली आणलेलं आहे आणि शरदचंद्र पवार यांना बाजूला केलेलं आहे. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची यापूर्वीही सकाळी शपथ घेतली, मात्र तो प्रयोग त्यांचा फसल्याचं आपल्याला दिसून आलं आणि भाजपावर मोठी टीका करूनही ते पुन्हा भाजपासोबत गेले आणि 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा हेही त्यांच्या कारकिर्दीला लागलेलं एक मोठं आव्हान आहे. त्यांचा या सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर मोठे आरोप आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या विरोधात गाडीभर पुरावेही या सिंचन घोटाळ्यामध्ये आणले होते. मात्र आता ते दोघं संगनमताने राज्यात सत्तेवर आहे आणि आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये गोडी गुलाबीने हे राज्य चालू असाही दोघांचा दावा आहे. तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. अजितदादांची कारकीर्द, जी दादागिरीची कारकीर्द राहिलेली आहे, ती कायम राहील का आणि त्यांचा कोणी रेकॉर्ड मोडू शकत नाही का, आणि त्यांनी शरदचंद्र पवार यांच्यापेक्षाही चांगलं काम केलेलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.